आणि राज्यात लागलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाविरोधात असीम सरोदे कोर्टात जाणार आहेत। लागलेला निकाल हा संशयास्पद आहे असा आरोप असीम सरोदे यांनी केलाय। हे जे निवडणुका या झालेल्या आहेत त्या निवडणुकांचे निकाल शंकास्पद स्वरूपाचे आहेत। सामान्यातल्या सामान्य मतदारांना नागरिकांना अशा राक्षसी बहुमताने महायुती निवडून येईल असं मुळीच वाटलं नव्हतं। तशा प्रकारची कोणतीही लाट त्यांच्या बाजूनी नव्हती आणि लाडकी बहीण योजनेचा इतका प्रभाव सुद्धा नव्हता। कोणतेही भाषणं कोणत्याही त्यांच्या नेत्यांचे प्रभावी झाले नव्हते, ज्यासाठी गर्दी होईल असं नव्हतं, उलट खुर्च्या रिकाम्या होत्या। अशा वेळेस मतपेटीमध्ये भरभरून मतं मिळणं हे अत्यंत शंकास्पद वाटलेलं आहे लोकांना आणि त्यामुळे अनेक उमेदवार जे हरलेले आहेत ते मला संपर्क करत आहेत की आम्हाला निवडणूक याचिका दाखल करायची आहे। त्यामुळे आम्ही अनेक विविध उमेदवारांतर्फे निवडणूक याचिका दाखल करणारच आहोत। तर विधानसभा निवडणुकीचा निकाल संशयास्पद असल्याचं असीम सरोदे म्हणतात। एवढं राक्षसी बहुमत महायुतीला जाणं शक्य नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।